त्या पुजाऱ्यांना देवीची पूजा करण्यासाठी बंदी, मंदिरात नो एंट्री। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दारातच ड्रग्सचे रॅकेट सुरू असल्याचे समोर आले होते। या प्रकरणात मंदिरातीलच 14 पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले होते। आता या प्रकरणात मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी मोठा निर्णय घेतला आहे। तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणात सहभागी असणाऱ्या पुजाऱ्यांना आई तुळजाभवानीची पूजा करता येणार नाही। पाळीकरांच्या यादीतून या पुजाऱ्यांची नावे कमी करावीत अशा सूचना मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी दिल्या आहेत। त्यामुळे यापुढे ड्रग्स तस्करी प्रकरणातील पुजाऱ्यांना तुळजाभवानी देवीची पूजा करता येणार नाही। ड्रग्स प्रकरणातून निर्दोष मुक्तता होईपर्यंत हा आदेश लागू होणार आहे। तुळजापूर ड्रग्स प्रकरणात 14 पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे। या पुजाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोर्टात चार्जशीट देखील दाखल करण्यात आली आहे। पुजाऱ्यांच्या ड्रग्स तस्करी सहभागामुळे तुळजाभवानी देवीचे भक्त मात्र आता चांगलेच संतापलेत। प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतल्याने आता पुजाऱ्यांची धावे दणदणली आहेत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।